तर विद्यार्थी मित्र, आज आपण भारतातील शेतकरी चळवळींचे स्वरूप हा भाग समजावून घेणार आहोत. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकरी चळवळी निर्माण झाल्या, त्या कोणकोणत्या कालखंडामध्ये आणि कुठल्या परिस्थितीमध्ये निर्माण झाल्या ते जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण आजच्या या तासामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, आपण मागच्या तासामध्ये प्रामुख्यानं भारतातली असणारी लोकसंख्या ही 64% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे किंवा शेतीशी निगडीत आहे आणि त्यातील 70% शेतकरी हे अल्पभूधारक आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन. आणि जे जमीनदार लोक आहेत त्यांच्याकडून शेतमजुरांवर होणारे अन्याय आणि अत्याचार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न, हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजामध्ये शेतकरी चळवळींची निर्मिती. त्यामध्ये आपण बघितलं की भारतातील शेतकरी चळवळ ही सर्वप्रथम पंजाबमध्ये तिची सुरुवात झाली. पुढे महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा निबंध लिहून शेतकऱ्यांची चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला आणि ती उभारली. विठ्ठलरामजी शिंदे यांनीही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसतो. त्यांनीही अनेक शेतकऱ्यांच्या परिषदा घेतल्या. या पुढे जाऊन दुसऱ्या बाजूला इंग्रजांनी भारतातील आपली सत्ता स्थिर होताच चहा, नीळ, कापूस अशा काही पिकांवर प्रक्रियामध्ये आपले लोक आणले. या ज्या पिकांवर प्रक्रिया केली जाते, या प्रक्रियेसाठी ब्रिटिश लोकांना ते इंग्लंडमधून भारतामध्ये घेऊन आले. नीळ व चहाचे मळे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. बिहारमधील चंपारण्य भागात अशाच ब्रिटिश मळेवाल्यांकडून स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड छळ होत असतो. म्हणजे या चंपारण्य भागामध्ये या स्थानिक शेतकऱ्यांचा छळ व्हायला लागला ब्रिटिशांकडून. कारण चहाचे मळे ताब्यात घेतले आणि इथले जे पूर्वीचे शेतकरी होते त्यांच्यावर अन्याय होऊ लागला, त्यांचा छळ होऊ लागला. हा छळ होत असल्याने 1917 पासून तेथे असंतोष धगधगत होता. म्हणजे असंतोष होता शेतकऱ्यांच्या मनामध्ये, असंतोषाची भावना निर्माण झाली. आणि दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी परतले होते. ते आल्यानंतर थेट चंपारण्याला आल्यावर त्यांनी बाबू राजेंद्र प्रसाद, मजर उल हक, आचार्य जे.बी. कृपलानी, महादेवभाई देसाई आदींच्या साथीने चंपारण्याचा लढा उभारला आणि तो जिंकला. म्हणजे चंपारण्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं केलं, शेतकऱ्यांची चळवळ निर्माण केली, त्या चळवळीचं नेतृत्व केलं आणि ती चळवळ जिंकली. ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. याच काळात केरळमध्ये मलबार भागात मुस्लिम शेतकऱ्यांनी नायर जमीनदारांविरुद्ध एक मोठा उठाव केला होता. केरळमधील शेतकऱ्यांनी
या जमीनदारांच्या विरोधामध्ये केलेला उठाव, त्याला मोपला उठाव म्हणूनही ओळखले जाते. तथापि त्या उठावामागे दिल्लीत मुस्लिमांची सत्ता आल्याचा अफवेचा आधार असल्याने संपूर्ण संघर्षात शेतीचा संदर्भ कमी आणि धार्मिक प्रभाव अधिक आहे. शेतकऱ्यांचा जो संघर्ष आणि शेतीचा संदर्भ आहे तो कमी राहिला आणि त्याला धार्मिकतेशी जोडलं गेलं. धार्मिक संघर्ष या नावाने ही शेतकरी चळवळ ओळखली जाऊ लागली. यानंतरच्या शेतकरी चळवळीला जे यश मिळाले ते 1921 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील खेडा सत्याग्रह यशस्वी झाला. जे आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी हा चंपारण्याचा लढा जिंकला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी हे शेतकऱ्याचे प्रश्न हातात घेतले. हे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढे आले आणि मग गुजरातमधल्या या खेडा भागामध्ये गुजरातमधील खेडा सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल यांनी यशस्वी केला. सरकारला शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले. चळवळीला यानंतरचे मोठे यश गुजरातमध्येच मिळाले. जी शेतकऱ्यांची जी चळवळ आहे या चळवळीला यानंतरचे मोठे यश मिळालं ते गुजरातमध्ये मिळालं. महापूर आणि दुष्काळाच्या तडाख्याने बारडोली तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना मुंबई प्रांतातील शेतसारा 30% वाढवी लागली. म्हणजे एका बाजूला महापूर आणि दुष्काळ, या महापूर आणि दुष्काळाने गुजरातमधील बारडोली तालुक्यातील भागातील जो शेतकरी आहे तो उद्ध्वस्त झाला होता. पिकांचं नुकसान झालं होतं आणि हे असतानाही मुंबई प्रांतातील शेतसारा हा 30% वाढवला होता ब्रिटिशांनी. नरहरी पारेख, रविशंकर व्यास व मोहनलाल पंड्या हे आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. तेव्हा खेडा सत्याग्रह यशस्वी करणारे सरदार पटेल यांना 1925 मध्ये नेतृत्वासाठी निमंत्रित करण्यात आले. जो खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांचा सरदार वल्लभभाई पटेलांनी यशस्वी केला होता त्यासाठी पुन्हा 1925 मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांना निमंत्रित करण्यात आले नेतृत्व करण्यासाठी आणि पटेलांनी मोर्चेबांधणी केली. मुलकी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत कर वसुलीसाठी पठाणांची फौज सरकारने पाठविली होती. त्यांनी शेतसारा न भरणाऱ्या घरांचा, शेतीवाडीचा, पशुधनाचा लिलाव पुकारला. ज्यांनी शेतसारा भरला नाही त्या शेत जमिनीचा, त्या शेतकऱ्यांच्या घरांचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पशुधनांचा लिलाव पुकारला. एवढा अन्याय शेतकऱ्यांवर केला जाऊ लागला. परंतु संपूर्ण गुजरातमधून एकही व्यक्ती शेतकऱ्यांची मालमत्ता लिलावात घेण्यासाठी पुढे आली नाही. सरकारनं लिलाव पुकारला पण ही मालमत्ता विकत घेण्यासाठी एकही व्यक्ती पुढे आली नाही. हे आंदोलन 3 वर्ष चालले आणि अखेर 1928 मध्ये मुंबई प्रांताचे प्रशासन झुकले आणि सगळी कर आकारणी रद्द केली गेली आणि जप्त जमिनी, अन्य मालमत्ता शेतकऱ्यांना परत करण्यात आल्या. हे शेतकरी चळवळीचं यश आहे.
या आंदोलनाचं नेतृत्वही जवळजवळ 3 वर्षे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. आणि हे नेतृत्व करून शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता त्याला न्याय मिळवून देण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून. पुढे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात मुळशी धरणाखाली जाणाऱ्या जमिनीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचे 1921 मध्ये आंदोलन झाले होते. म्हणजे जे मुळशी धरण आहे पुणे जिल्ह्यातलं, जे आजही आहे, या धरणाच्या किंवा या धरणाखाली जाणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं. सेनापती बापट यांनी त्यांचे नेतृत्व केले. हा लढा पेटा सत्याग्रह या नावाने प्रसिद्ध आहे. येथे मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी एक धरण बांधण्याचे ठरले. त्या 54 खेड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार. 54 खेडी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जाणार होत्या व त्या बदल्यात मिळणारी रक्कम फार अल्प होती. त्या बदल्यामध्ये जो मोबदला शेतकऱ्यांना मिळायचा होता आणि त्या मोबदल्यामध्ये जी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार होती त्यांच्या जमिनी गेल्याबद्दल, ती रक्कम अत्यंत अल्प स्वरूपाची होती आणि विस्थापितांना काहीही भरपाई नव्हती. आणि जे विस्थापित होणार होते, गाव सोडून, आपलं घर सोडून, गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, अशा या विस्थापित लोकांना कोणत्याही प्रकारची भरपाई दिलेली नव्हती. हजारो कुटुंबे देशोधडीला लागणार म्हणून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व टाटा कंपनी यांच्याकडे अर्ज विनंत्या केल्या. टाटा कंपनीने त्याचं टेंडर घेतलेलं होतं या धरणाच्या निर्मितीचं. मग शेतकऱ्यांनी अर्ज आणि विनंत्या करायला सुरुवात केली, पण काहीच निष्पन्न होईना. तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यास काँग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य. खुद्द महात्मा गांधींनी प्राण घ्या किंवा जमीन घ्या असा ठराव या संदर्भात केला की एक तर शेतकऱ्यांचे प्राण घ्या, प्राण घ्या किंवा जमीन घ्या, हे एक घोषवाक्य पुढे आणलं आणि असा ठराव केला. हजारो अशिक्षित शेतकऱ्यांचे संघटन सेनापतींनी केले. जे सेनापती बापटांनी हजारो जे अशिक्षित शेतकरी होते या शेतकऱ्यांचं संघटन केलं. मात्र ब्रिटिश शासनाने सेनापती बापटांना 9 वर्षे तुरुंगात डांबून हे आंदोलन मोडून काढले. की या लढ्याचं नेतृत्व करणारे जे होते सेनापती बापट यांनाच ब्रिटिशांनी तुरुंगामध्ये ठेवले. जवळजवळ 9 वर्ष तुरुंगामध्ये ठेवले आणि शेतकऱ्यांचा हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला किंवा मोडून काढण्याचं काम केलं. धरणामुळे होणाऱ्या विस्थापन विरोधातील देशातील हे पहिले आंदोलन ठरले. धरणामुळे जे शेतकऱ्यांचं विस्थापन होतं किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं जे विस्थापन होतं, या विस्थापितांचं आंदोलन म्हणून हे देशातलं पहिलं आंदोलन होतं, जे 1921 ला सुरू झालं आणि 8-9 वर्ष सातत्यानं हा लढा चालला. विस्थापितांचं आंदोलन शेतकऱ्याच्या आंदोलनाबरोबरच विस्थापितांचं आंदोलन म्हणूनही या आंदोलनाची ओळख आहे किंवा या आंदोलनाला ओळखलं जातं. विद्यमान पुणे जिल्ह्यातील भूतपूर्व भोर संस्थान शेतकऱ्यांनी जंगल सत्याग्रह, काधवे नावाचं गाव आहे, भोर संस्थानातील एक खेडेगाव आहे. जंगल सत्याग्रह, काधवे सत्याग्रह व हिरडा सत्याग्रह अशी 3 महत्वाची आंदोलने केली. या वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने आणि
सत्याग्रह करायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. त्या प्रत्येकाचे स्वरूप आणि कालावधी वेगळा असला तरी तत्कालीन राजेशाही विरुद्धची ती आंदोलने होती. म्हणजे जी राजेशाही होती, प्रस्थापित राजेशाही विरोधातील ही आंदोलने होती आणि त्यात अखेर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं आणि आंदोलने करावी लागली, सत्याग्रह करावे लागले आणि मग यातून शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मार्गी लावले. त्यापैकी जंगल सत्याग्रह हा धरणाखाली ज्यांच्या जंगलातील जमिनी गेल्या आहेत त्यांच्यावरील शेतसारा वसुली विरुद्ध होता. म्हणजे जंगलातील जमिनी, ज्या लोकांच्या जमिनी या धरणाच्या पाण्याखाली गेल्या त्यांनाही शेतसारा द्यावा लागत होता. आणि मग या शेतसाऱ्याच्या विरोधामध्ये हा शेतसारा घेतला गेला नाही पाहिजे, कारण या जमिनी आता पाण्याखाली गेल्या, जंगलात आहे. आणि मग त्यांच्यावरील या शेतसारा वसुली विरोधात हे आंदोलन होतं. धरणामध्ये गाळ साचू नये म्हणून डोंगरावरील शेतीला बंदी घालण्यात आली होती. डोंगरावर शेती करायची नाही. जे पाण्याच्या बाहेरचा भाग आहे त्या ठिकाणी असणारे जे डोंगर आहेत त्या डोंगरावर शेती करायची नाही. ही शेती केली तरी या धरणामध्ये गाळ साचेल. जंगलाच्या ज्या हद्दी आहेत शेतकऱ्यांच्या, त्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. त्यांना त्यांची किंमत तर मिळाली नव्हतीच, पण दरवर्षी त्यांच्याकडून शेतसारा सक्तीनं वसूल केला जातो. एकतर जंगलामध्ये आरक्षित जंगलामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, डोंगरावर जमीन कसू द्यायची नाही आणि शेतसारा मात्र सक्तीनं वसूल करायचा. या सक्तीनं वसूल केल्या जाणाऱ्या शेतसाऱ्याच्या विरोधामध्ये शेतकरी एकवटले होते. हा संघर्ष 1880 पासून 1938 पर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्ष चालू होतं. जी वेगवेगळी सत्याग्रह आणि आंदोलने होत होती या 60 वर्षाच्या काळामध्ये. अखेर प्रजा परिषदेच्या मध्यस्थानी हा अन्याय दूर झाला. कादवे या लहान खेड्यातील जमिनी भोर संस्थानातील तत्कालीन सरदार नातू यांनी तेथील जमिनी लिलावात विकत घेतल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आणि त्यांनी आंदोलन छेडले व लिलावात गेलेली जमीन परत मिळवली. तत्कालीन सरदारांनी या लिलाव करून या जमिनी खरीदल्या किंवा त्या खरेदी केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आणि त्यांनी आंदोलन छेडले व लिलावात केलेल्या जमिनी परत मिळवल्या. 1926 या व्यतिरिक्त भोरमधील शेतकऱ्यांवर हिरडे फळावर निर्बंध, लग्न टक्का, पाटदाम, म्हैसपट्टी असे काही पुस्तकात न सापडणारे कर लादण्यात आले होते. म्हणजे शेतकऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कर लादण्यात आले आणि या करांच्या विरोधामध्ये शेतकरी सातत्यानं चळवळी करत होते. प्रजा परिषदेच्या आंदोलनामुळे 1922 मध्ये संस्थांच्या गादीवर आलेल्या बाबासाहेब पंत सचिव यांनी ते रद्द केले. या चळवळींमुळे पुढे हे कर रद्द झाले. पुढे हिरडा विकण्याच्या मक्तेदारीविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन केले. भोरमधील जंगलातील काही क्विंटल हिरडा निर्यात होत होता त्यावर भोर संस्थान रॉयल्टी नामक निर्यात कर घेत असे. हा सर्व व्यवहार मुंबईतील एका कंपनीस संस्थानाधिपतींनी मक्त्याद्वारे दिला होता. म्हणजे जो व्यवहार आहे, जे हिरडा पीक आहे ते विकण्याचा जो व्यवहार आहे तो या संस्थानाधिपतींनी मुंबईच्या एका कंपनीला, त्या मक्तेदाराला दिला होता.
त्यामुळे मावळे शेतकऱ्यांनी संस्थानाबाहेर हिरडा निर्यातीस परवानगी द्यावी म्हणून हिरडा सत्याग्रह केला की ही हिरडा निर्यात झाली पाहिजे आणि या हिरडा निर्यातीस शेतकऱ्यांनी सरकारने परवानगी दिली पाहिजे यासाठी हिरडा सत्याग्रह केला शेतकऱ्यांनी. असे वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह सातत्यानं या भारत भूमीवर होत राहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे त्या काळातले प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं हे सत्याग्रह शेतकरी करत आहेत. हे पुणे जिल्ह्यातील काही सत्याग्रह आपण बघितले. पुढे कोल्हापूर संस्थान आणि कोल्हापूर संस्थानातील शेतकरी चळवळ प्रजा परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसच्या सहकार्याने सुरू झाली. शेतकऱ्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी तत्कालीन छत्रपती राजाराम महाराज यांच्याकडे 3 मागण्या केल्या. बघा 3 मागण्या आहेत. तत्कालीन जे छत्रपती आहेत या संस्थांचे राजाराम महाराज यांच्याकडे 3 मागण्या करण्यात आल्या. राज्यातील शेतकऱ्याचे प्रमाण सामान्य शेतकऱ्याला राज्यातील शेतकऱ्याच्या प्रमाणात सामान्य शेतकऱ्याला झेपेल एवढे व ब्रिटिश भारतात जे प्रमाण आहे तेवढे करावे. संस्थानातील प्रजेला संपूर्ण नागरी हक्क मिळावे. ही संस्थानातील प्रजा आहे या प्रजेला संपूर्ण नागरी हक्क मिळावे. प्रजेला जबाबदार राज्य पद्धती मिळावी. कोल्हापूरच्या इतिहासातील शेतकऱ्यांचा अभूतपूर्व मोर्चा 25 डिसेंबर 1938 रोजी निघाला. यात भाई माधवराव बागल, दिनकरराव देसाई, रत्नाप्पा कुंभार, बापूसाहेब पाटील इत्यादी प्रभावी नेते होते. या नेत्यांनी या 1938च्या अभूतपूर्व जो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता या मोर्चाचं नेतृत्व केलं. बघा शेतकऱ्यांना दहशत बसावी म्हणून माधवराव बागल यांना बेड्या घालून डांबले. त्याचा परिणाम विपरीत झाला. बागलांची लोकप्रियता तर वाढलीच पण शेतकऱ्यांनी मोर्चाला दुप्पट प्रतिसाद दिला. ज्यावेळेला मोर्चाचं नेतृत्व करणारा नेता त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं त्यावेळेला शेतकऱ्यांचा दुप्पट प्रतिसाद या मोर्चाला मिळाला. सुमारे 4000 शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आणि राजाराम महाराजांनी शेतसारा ब्रिटिश हद्दीतील साऱ्याप्रमाणे करण्याचे मान्य करून राजबंद्यांची सुटका करण्याचे आश्वासन दिले. की जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते प्रश्न मान्य केले आणि ज्यांना अटक केली होती त्यांची सुटका करण्याचंही आश्वासन दिलं. पण ते कृतीत न आल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. वेगवेगळ्या संस्थानांमध्ये शेतकरी हे एकत्र येत होते. त्या ठिकाणी त्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी ते आंदोलन आणि मोर्चे करत होते. महात्मा गांधींनी बिहारमधील चंपारण्य आणि पटेलांनी गुजरातमधील खेडा या 2 आंदोलनांमध्ये ब्रिटिश सत्ता व जमीनदारांविरोधात शेतकऱ्यांच्या उठावाचे नेतृत्व केले. बघा दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी चंपारण्य या ठिकाणच्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सरदार वल्लभभाई पटेलांनी गुजरातमधील खेडा आंदोलनाचं नेतृत्व केलं. ही वेगवेगळी आंदोलनाची किंवा ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने या वेगवेगळ्या नेत्यांनी यशस्वी केली. शेतकऱ्यांची प्रश्न सोडवली. अनेक शेतकऱ्यांच्या चळवळी
या देशामध्ये झालेले आहेत आणि आजही होत आहेत. या चळवळींचा इतिहास, भारतातील या शेतकरी चळवळींचं जे स्वरूप आहे, तो भाग आज आपण या ठिकाणी बघितला. तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता.